ती केस दाखल करत असताना असं लक्षात आलं की जानेवारी 2024 मध्येच 6 गुन्हे अपहरणाचे दाखल आहे आणि त्याच्यातली एकही मुलगी मिळून आलेली नाही. तुमची जी ब्राउझिंग हिस्ट्री आहे त्याच्यानुसार तुम्हाला सजेशन्स येतात. काही वेळा पालकच नको त्या गोष्टी पाहतात आणि तोच मोबाईल किंवा तेच इंटरनेट कनेक्शन मुलांच्या हातात देतात आणि मुलं जरी ते अभ्यासासाठी पाहत असली तरी त्याच्यातनं पॉपअप वेगळेच येतात. ओरिजिनल डेट, बर्थ डेट टाकून अकाउंट ओपन करता येत नाही. तर ते आमचं असं निरीक्षण आहे की कधी-कधी काही ॲपला 16 वर्ष वय पाहिजे, तर तिथे खोटी बर्थ डेट टाकून ते अकाउंट ओपन होतात. परंतु याच्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने मागच्या 5-6 महिन्यांपूर्वी सोशल मीडिया कंपनींवरच बंधन टाकलेलं आहे. 18 वर्ष खालची मुलगी आहे जी अल्पवयीन आपण धरू की ती म्हणजे प्रेम करून गेलेली निघून. तुमचा शोध होतं ती मुलगी +18 झाली. तर मग आपल्याला काय अधिकार असतो? दुर्दैवाने आपल्याकडे इंटरनेटवर आपण एखादं फ्री ॲप डाउनलोड करतो. तर त्याचं एंड युजर लायसन्स ॲग्रीमेंट काय असतं हेच बऱ्याच पालकांना माहिती नाही, नसतं. अजिबात नाही. पालकांनाच नाही, कुणालाच माहिती नसतं. बऱ्याच वेळी माहिती नसतं की त्याच्या अगेन्स्ट आपले ते काय सेटिंग्ज वरती कंट्रोल घेत आहे. आणि दुसरं आपण जे पॅरेंटल कंट्रोल म्हणतो तर याच्या बाबतीतही अवेअरनेस नाही. कधी कधी ऑर्थोडॉक्स पद्धतीने पालकही मुलींच्या भावना समजून घेत नाही. नाही आणि होत. त्याचा हो. परिणाम मग कुणीतरी बाहेरचा व्यक्ती तो त्या मुलींना म्हणजे इम्प्रेस करतो. काय कंटेंट पाहणार आहे त्याच्यासाठी सेन्सॉर बोर्ड होतं. होतं. परंतु OTT प्लॅटफॉर्म आफ्टर कोविड आपण ग्लोबल झालो असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी त्या सगळ्या गोष्टी ज्या बाहेरच्या राष्ट्रामध्ये ज्या सर्रास दाखवल्या जातात, पाहिल्या जातात, परंतु त्यांच्याकडे काही टेक्नॉलॉजी असते, पॅरेंटल कंट्रोलच्या बाबतीत ते अवेअर असतात. त्या कुठल्याही गोष्टींचा उहापोह नव्हता, त्या सर्रास आपल्याकडे ओपन झाल्या आणि त्याच्यामुळे ते नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? तर कधी विचार केलाय की घरातली एक लहान मुलगी अचानक जर बेपत्ता झाली किंवा तिचं अपहरण झालं किंवा तिची जर साथ सुटली तर ती भीती, तो आक्रोश, तो शोध कसा असेल, हे सगळं आपल्या काळजाचा ठोका चुकवणार आहे, बरोबर? पण सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये सुद्धा अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. तशीच काही परिस्थिती आपल्या राहुरी तालुक्यात सुद्धा होती. तर आज आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे ना, ज्यांनी या गुन्हेगारीला आळा घातला. म्हणजे आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत PI संजय ठेंगे, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये, राहुरी तालुक्याच्या कारकिर्दीमध्ये 109 पेक्षा जास्त मुलींना, बेपत्ता मुलींना घरी सुखरूप पोहोचवले. आणि त्याचबरोबर सरांनी श्रीगोंदा तालुक्यातील एक ह्युमन ट्रॅफिकिंग रॅकेटसुद्धा उघड केले. सो आपण सरांसोबत ऑपरेशन मुस्कानबद्दल, म्हणजेच की या 109+ मुलींना त्यांनी घरी कसं परत आणलं याबद्दल अशा खूप साऱ्या बाबा नव्हत. सो जर तुम्ही आपल्या पॉडकास्टवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज यट टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट. लेट्स गो. सो नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. नमस्कार. खूप वेगळा विषय आहे. कारण राहुरीमधून म्हणा किंवा जगातूनच अल्पवयीन मुली बेपत्ता याचं प्रमाण खूप जास्त वाढतं आहे. आणि जे तुम्ही आल्यानंतर राहुरीमध्ये खूप जास्त हे प्रमाण कमी पण झालं. तुम्ही 109 मुलींना सोडून आणलं, बरोबर? तर याबद्दल खूप काही जाणून घ्यायचं आहे आम्हाला, किंवा तुमच्या अजून काही किस्से आहेत त्यावर जाणून घ्यायचं आहे. तर मग सुरुवातीला सांगा ना, की जेव्हा तुमच्याकडे एक किस्सा आला नाही का, की मुलगी बेपत्ता होती अल्पवयीन, तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला कसं वाटलं होतं? की भीती वाटली होती, की हे लोकं या मुलींचं काय करत असतील, किंवा राग येत होता? मुळातच 17 जानेवारी 2024ला ज्यावेळी राहुरी राहुरी तालुका. तालुक्याचा पोलीस स्टेशनचा मी चार्ज घेतला, त्या दिवशी पहिल्या दिवशीच एक अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला होता बापरे! राहुरी पोलीस स्टेशनला. परंतु त्याच दिवशी एक लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम राहुरीमध्ये होता आणि पूर्ण पोलीस स्टेशनची टीम त्या वाघाचा आखाडा जे गाव आहे तिथे हां, सगळे हां, हां. आम्ही बिझी होतो. आणि त्यामुळे तो जो गुन्हा दाखल झाला तर तो नेमकं काय कारण आहे, काय याची पहिल्या दिवशीचा जो दाखल झालेला अपहरणाचा गुन्हा आहे, त्याची कुठलीही कारण मीमांसा मला घेता नाही आली. परंतु लगेच परत 17 जानेवारी नंतर परत 22 जानेवारीला एक अपहरणाची ज्यावेळी केस केस आली. आमच्याकडे हां, आली, हां. तर त्या केसमध्ये ती केस दाखल करत असताना असं लक्षात आलं की जानेवारी 2024 मध्येच 6 गुन्हे अपहरणाचे दाखल आहे आणि त्याच्यातली एकही मुलगी मिळून आलेली नाही. बापरे! मग हे जे स्टॅटिस्टिक्स पाहिल्यानंतर मग मागचे किती अपहरणाचे गुन्हे आहेत, असं पाहिल्यानंतर असं लक्षात आलं, की सन 2016 पासून बऱ्याचशा अपहरणाचे झालेले जे गुन्हे आहेत, त्याच्यातल्या मुलींचा अद्यापपर्यंत शोधच लागलेला नव्हता. बरोबर. आणि मुळातच एखादे अपहरण जे हं, होतं हं. म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतं, की बिलो 18 मुलींच्या बाबतीमध्ये त्यांना हं, प्रेम प्रकरणातून कुठे फसवलं गेलं. त्या जरी गेल्या, तरी त्याला अपहरण ट्रीट होतं. बरं. याबद्दल बऱ्याच वेळी
पालकांना, मुलांना, मुलींना माहिती नसतं. बरं. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण प्रेम संबंध आहे आणि आपण स्वमर्जीने चाललेलो आहे. आणि त्याच्यामध्ये अवेअरनेसही आपल्याकडे कमी कमी आहे. आहे. शाळा कॉलेजेसमधनंही कायद्याबाबतची जी काही जागरूकता आहे ती कमी असल्यामुळे लोकांना आणि मुळातच 2019च्या कोविडनंतर हं. जो मोबाईल विद्यार्थ्यांच्या हातात गेला, वाढले खूप जास्त. तो म्हणजे निरंतर शिक्षणासाठी जो दिलेला हातात दिलेला मोबाईल आहे तो त्यांच्या मानगुटीवर बसलेला आहे. हं. आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे हे जे काही अपहरणाचे गुन्हे जे होतात म्हणजे ते मुळात बरेचसे त्याच्यातले अफेअर्स असतात. अफेअर्स असतात. परंतु बिलो 18ला अफेअरचा अधिकार नसतो. त्याच्यामुळे बरोबर. ती जरी स्वमर्जीने गेली तरी ती अपहरणाचे गुन्हे दाखल होतात. तर अशा बरोबर. प्रकारे 2024च्या जानेवारीमध्येच 6 गुन्हे 6 राहुरी गुन्हे. पोलीस स्टेशनला दाखल होते. म्हणजे 18 वयाच्या आधी असतील तर तो अपहरण धरलं जाईल. हो, हो. बिलो 18 असेल तर ना? कारण हं. कारण बिलो 18 जरी स्वतःहून गेला तरी त्याला त्याचा अधिकार नाही, अधिकार मर्जी नाहीये. नाहीये. म्हणजे विथ कन्सेंट ऑफ पॅरेंट्स ते कुठे जातील? गार्डियनच्या कन्सेंटने जातील. बरोबर. परंतु स्वमर्जीने जर गेले तरी माननीय उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहे की त्याला दॅट विल बी ट्रीटेड ॲज अपहरण. आणि मुळातच त्याच्यात जी कोणी मुलं पळवून नेतात, तर त्यांनी त्याला त्या छोट्या मुलींना काहीतरी इन्फ्लुअन्स केलेलं इन्फ्लुअन्स असतं. केलं असतं. मग इन्फ्लुअन्स कसं केलं गेलं? काही त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. बऱ्याच वेळी तर इन्फ्लुअन्स करताना काहीतरी गिफ्ट्स, आजकाल मोबाईल, स्मार्टफोनचे गिफ्ट्स आणि मग त्याच्यातनं त्या याचं ॲडिक्शन सुरू होतं. हां, हां. बऱ्याच वेळी वेब सर्फिंग, अजून पीअर प्रेशर म्हणजे हं. एखाद्या मुलाला गर्लफ्रेंड आहे. तो 4 लोकांमध्ये सांगतो की माझी गर्लफ्रेंड म्हणजे त्याच्या समवयीन मुलांमध्ये आणि त्याचा परिणाम टीनेजर्सवर होत हां, असतो हां, हां, आणि हां. त्या पीअर प्रेशरमध्ये लोकही ते तसं करत जातात. हं, हं. आणि मग त्याच्यातनं पुढची जी काही स्टेप आहे, तर ती स्टेप की बाबा चला मग आपल्या घरच्यांना जर माहिती झालं तर गडबड होऊ शकते. मग त्याच्यातनं कधी-कधी स्वमर्जीने किंवा कधी-कधी हं, हं. बळजबरीने अशा बळजबरीने. प्रकारे अपहरण होत असतं. म्हणजे सोशल मीडियाचा किती मोठा रोल आहे? किंवा ह्याचं कसा यूज केला गेला सगळ्यामध्ये? मुळातच आपल्याकडे म्हणजे जर आपल्याला गाडी चालवायची आहे, तर आपल्याला साधारणतः 1 महिन्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं आणि हं, त्याचं हं. लायसन्स घ्यावं लागतं. बरोबर. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे सोशल मीडिया हं. ब्राउझिंग, इंटरनेट ब्राउझिंग याबाबत कुठलंही ऑफिशियल प्रशिक्षण नाही, नाहीये. नाहीये, नाहीये. प्रशिक्षण नसल्यामुळे तिथे जे समोर दिसतं, त्या ह्याच्यात कुठलाही वयोगटातला व्यक्ती असो तो गुंतत चालतो. गुंतत जातो. आणि मग हे रील्सच्या जमान्यामध्ये त्या सोशल सोशल मीडियाचा जो मीडिया. काही प्रभाव आहे, हं. तर त्याच्यामुळे त्याचा इन्फ्लुअन्स होतो आणि मग त्याचं आकर्षण निर्माण हं, होतं. हं. खरं आहे. आणि आजकाल डेटिंग ॲप सुद्धा खूप जास्त वाढलेत. त्याच्यात पण नाही, ग्रामीण भागात डेटिंग ॲपचा एवढा प्रभाव नाहीये. नाहीये. हं. हे जेव्हा केस तुमच्याकडे आले, तर मग त्याचा तपास कसे-कसे होत गेले? मुळातच याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच वेळी शालेय विद्यार्थी असतात म्हणजे ते हं, जे हं. अपहरण झालेल्या हं. विद्यार्थिनी असतील त्या आणि त्यांचा मित्र-मैत्रिणी, शाळेतली इतर क्लासमेट्स किंवा टीचर्स यांना त्याची कुठेतरी थोडीशी चुणचुण असते. असते. हं, हं. मग ती एक आपण माहिती गॅदर करतो. त्यानंतर बऱ्याच वेळी पालकांनाही थोडीफार त्याची जाणीव झालेली असते. अंदाज असतो. अंदाज हं. असतो आणि मग त्याची एक बेसिक माहिती काढून आणि मग तिचं त्या व्यक्तीचं जिचं अपहरण झालेलं आहे त्याचं एज्युकेशन काय? त्याचं सोशल मीडियावरचे कोणकोणते वेगवेगळे तो अकाउंट्स वापरतो. हं, हं. म्हणजे काही जरी झालं तरी ते अकाउंट्स ते बंद करत नसतात किंवा नव्याने अकाउंट तयार करतात पण ते सोशल मीडियावर सोशल येतात. मीडियावर असतात. नाव आणि असतं आणि त्यांचं. त्याच तोच धागा पकडून आपल्याला त्यांना ट्रेस करणं सोपं जातं. मग आता या मुलींमध्ये जर अल्पवयीन सोडलं तर कॉमन काही ट्रेट्स आहेत, की श्रीमंत घरचे असतात किंवा गरीब घरचे असं काय असतं? म्हणजे तसं काही आपण असा भेदाभेद नाही करू करू शकत. शकत नाही, नाही. नाही. म्हणजे फक्त ज्या मुली त्याच्यामध्ये पळून गेल्या किंवा त्यांचा अपहरण झाला असं म्हणून त्यांच्यामध्ये असं काही कॉमन ट्रेट असतात? नाही, त्याच्यामध्ये मुळातच जिथे सजग पालक असतात, जी पालक मुला-मुलींसोबत मित्रत्वाचे म्हणजे मित्र-मैत्रिणीसारखे संबंध ठेवतात, त्या कुटुंबामध्ये प्रमाण थोडंसं कमी कमी असतं. आहे. हं. परंतु जिथे म्हणजे थोडंसं प्रेशर प्रेशर खाली. म्हणावं किंवा समजून घेण्याचा जो काही कल आहे, तो कमी असतो. तर तिथे पालक आणि विद्यार्थी किंवा पालक आणि पाल्य यांचे जे संबंध आहेत, ते खुलेपणाचे नसतात, हं, हं, मोकळेपणाचे हं, नसतात. हं. आपल्या भावभावना त्यांना मांडता येत नाही. आणि कधी-कधी ऑर्थोडॉक्स पद्धतीने पालकही मुला-मुलींच्या भावना समजून घेत नाही. नाही आणि होत. त्याचा हो. परिणाम मग कुणीतरी बाहेरचा व्यक्ती तो त्या मुला-मुलींना म्हणजे इम्प्रेस करतो. हं. त्यांना तो जवळचा वाटायला लागतो आणि त्याच्यातनं होतात. तर त्याच्यामध्ये मुळात त्याच्यात असं आर्थिक स्तर काही म्हणता असं येणार काही नाही. नाही. परंतु
सोशिओ इकॉनॉमिक म्हणता येईल, की ज्या कुटुंबांमध्ये आई-वडील मुलांचं ऐकून घेत नाही, त्यांच्याशी दररोज संवाद साधत नाही किंवा त्यांचं काय भावविश्व आहे, हे जाणून घेत नाही, तिथे ते शक्यता जास्त असते. 18 वर्षाखालची मुलगी आहे जी अल्पवयीन आपण धरू की ती म्हणजे प्रेम करून गेलेली निघून. तर तुमचा शोध तर ती मुलगी +18 झाली. तर मग आपला काय अधिकार असतो? नाही, तरी परंतु जर बिलो 18 मुलगी असेल हं. आणि ती 18 पूर्ण होण्याच्या आत जर ती घरातनं गेलेली ओके. आहे, हां, 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 तर हां. ते अपहरणच स्ट्रीट अपर होतं स्टेट होतं. ओके. आणि त्यामुळेच त्याचा अवेअरनेस वाढवणं हं, हं, गरजेचं आहे. हं. मग अवेअरनेस करता तुम्ही पण बरेच शब्दसूर म्हणा किंवा बऱ्याच शाळांमध्ये गेला त्याबद्दल सांगता का थोडंसं? हो, निश्चितच. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही क्रक्स आहे, की मुला-मुलींना आपण स्वमर्जीने जातो, हं. तर तो आपल्याला अधिकारच नाहीये. हं, याची हं. जाणीव नसल्यामुळे आपण बहुतांश म्हणजे राहुरी तालुक्यातल्या 96 गावातल्या प्रत्येक शाळेमध्ये जाण्याचा प्रयत्न प्रयत्न केलाय. केला. हां. स्वतः जाऊन लेक्चर्स दिले. आमच्या अधीनस्थ अधिकारी, अंमलदार, पोलीस दिदी यांनी ते हां, अवेअरनेस हां. सेशन केले. कंडक्ट केले. त्याचबरोबर शिक्षण विभागाच्या वतीने म्हणजे शिक्षण विभाग, पोलीस विभाग यांच्या वतीने आपण काही निबंध स्पर्धांचं आयोजन केलं होतं. वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये म्हणजे अल्पवयीन मुला-मुलींचे जे काही संभाव्य ज्या गोष्टींमुळे हं. गुन्हे होऊ घडतात, शकतं. म्हणजे सोशल मीडिया त्याचं प्लस मायनस म्हणजे फायदे तोटे, बरोबर. त्यानंतर वाहतुकीचे नियम, त्यानंतर तुमचं कायद्याविषयक तुमचं ज्ञान या विषयावर आपण ज्या काही निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या आणि त्याचा परिणाम निश्चितच झालेला आहे. आता विषय तोच की सोशल मीडियामध्ये नाही का बाहेर मुलं किंवा मुलीच फसणं म्हणा किंवा फसवणूक मग ती प्रेमामधली असो किंवा पळून येणं असो किंवा पैशांची असो, खूप वाढलेली. म्हणजे पॅरेंटल कंट्रोल एक असा एक प्रकार येतो आता. पण बऱ्याच जण माहीतच नाही आपल्या एरियामध्ये. दुर्दैवाने आपल्याकडे इंटरनेटवर आपण एखादं फ्री ॲप डाउनलोड करतो, तर त्याचं एंड युजर लायसन्स एग्रीमेंट काय असतं हेच बऱ्याच पालकांना माहिती नाही, नसतं. अजिबात नाही. पालकांनाच नाही, कुणालाच माहिती नसतं. बऱ्याच वेळी माहिती नसतं, हं. की त्याच्या अगेन्स्ट आपले ते काय-काय सेटिंग्ज वरती कंट्रोल घेत आहेत. हा एक वेगळा भाग आहे आणि हं, दुसरं हं. आपण जे पॅरेंटल कंट्रोल म्हणतात, तर याच्या बाबतीतही अवेअरनेस नाही. आणि मुळातच हे जे काही सोशल मीडिया ॲप जे आहेत, हे याची जी काही निर्मिती आहे, हे युरोपियन, अमेरिकन हं. किंवा पाश्चिमात्य लोकांच्या विचारसरणीतनं ते निर्माण झालेले आहे. हं. आणि मग तिकडे म्हणजे वय वर्ष 13 असेल, 16 असेल, असे त्यांनी लिमिट ठरवलं, की याच्या खालच्यांना सोशल मीडिया अलाऊ करता येत नाही. बरोबर. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे भारतामध्ये म्हणजे ते 16 वर्षाचा मुलाच्या म्हणजे 13 वर्षाच्या, अगदी 12 वर्षाच्या, 10 वर्षाच्या मुलांच्या हातातही ते सोशल मीडिया दिलं जातंय. दिलं जातं. आणि ज्याला अकाउंट ओरिजिनल डेट, बर्थ डेट टाकून अकाउंट ओपन करता येत नाही, तर ते आमचं असं निरीक्षण आहे, की कधी-कधी काही ॲपला 16 वर्ष वय पाहिजे, तर तिथे खोटी बर्थ डेट टाकून ते अकाउंट ओपन होतात. हां. परंतु याच्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने मागच्या 5-6 महिन्यांपूर्वी सोशल मीडिया कंपनींवरच बंधन टाकलेलं आहे, की कुठलाही बिलो 16 मुलाला सोशल मीडिया वापरता येणार नाही, याची बरोबर. जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याकडेही तशा कायद्यांची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि त्यावेळी त्या सोशल मीडिया कंपनीज मग तो बिलो 16 आहे, याची खात्री करण्यासाठी मग वेगवेगळे फेस रिकग्निशन हं. टेक्निक असतील, काही प्रश्न व्हेरिफिकेशन. असतील, काही ते कॅप्चा असतील, त्या पद्धतींचा वापर करून बिलो 16ला सोशल मीडिया वापरता येणार नाही किंवा काही अडल्ट कंटेंट पाहता येणार नाही, या पद्धतीने सेटिंग करता येऊ शकते. तर एआयचा वापरू शकतो ना, की तो मुलाचा फेस कसा आहे त्या डीपीवर किंवा पोस्ट कशा आहे त्याच्यावरून तुम्ही बघू शकता एआयच्या पद्धतीने, की तो आहे का 16 नाही, वर्षाचा नाही. नाही. खूप टेक्नॉलॉजी जास्त आहे. अवेलेबल आहे. आत म्हणजे मी पण मगाशी जसं त्याचं म्हटलं, की अजून ऑस्ट्रेलियानी बंधन जसं नाहीये. 16 वर्षाच्या खालच्या कुठल्याही मुला-मुलीने सोशल मीडिया वापरू नये याचं बंधन लीगली घातलेलं आहे आणि ते घालताना म्हणजे मुलांवर म्हणजे मुलांनी जरी ते वापरलं, हं. परंतु ते वापरताच येऊ नये याच्यासाठी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेसचा हां, हां, उपयोग हां. करून ते बंधन कंपन्यांवर घातलेलं आहे. कंपनीवर आहे. नाही कमीत कमी असू शकतं ना सर, की बघा तुम्ही सांगा, की जरी 16 वर्षांआधी बॅन नाही झालं, तरी काही कंटेंटवर बॅन बसला पाहिजे 16 वर्षाआधी मुलांकरता. नाही, याच्यामध्ये काय झालेलं आहे, की पूर्वी आपण जर सेन्सॉरशिप जे होतं भारतामध्ये म्हणजे 1990, 95 अगदी 2000, हं. 2005 5 पर्यंत. पर्यंत 5 पर्यंत नव्हे, अगदी कोविडपर्यंत, की आपण काय कंटेंट पाहणार आहे त्याच्यासाठी सेन्सॉर बोर्ड होतं. होतं. परंतु ओ-टी-टी प्लॅटफॉर्म आफ्टर कोविड तुमचं Netflix, Amazon आणि खूप हे जास्त सगळं म्हणजे वाढलं. हं. प्रत आपण ग्लोबल झालो असं ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी त्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या राष्ट्रामध्ये हं. ज्या सर्रास दाखवल्या जातात, पाहिल्या जातात, परंतु त्यांच्याकडे काही टेक्नॉलॉजी असते, पॅरेंटल कंट्रोलच्या बाबतीत ते अवेअर असतात. त्या कुठल्याही गोष्टींचा उहापोह नव्हता, त्या सर्रास आपल्याकडे ओपन झाल्या आणि त्याच्यामुळे ते हे गोंधळ सुरू झाले. मग पॅरेंटल कंट्रोल बी सांगा ना थोडंसं अजून पालकांना थोडंसं माहीत पडेल.
नाही, मुळातच म्हणजे आमचं असं निरीक्षण आहे, की बऱ्याच पालकांना तर म्हणजे आता कोविडमध्ये ज्यावेळी अचानक शाळांनी सांगितलं, की मुलांना ऑनलाईन ऑनलाईन. म्हणजे राहायचंय. आता आपल्याकडे बऱ्याच पालकांना हे माहिती नसतं, की तुमची जी ब्राउझिंग हिस्ट्री आहे त्याच्यानुसार तुम्हाला सजेशन्स येतात. बरोबर. म्हणजे कधी-कधी असं आमचं असं निरीक्षण आहे, की काही वेळा पालकच नको त्या गोष्टी पाहतात आणि तोच मोबाईल किंवा तेच इंटरनेट कनेक्शन मुलांच्या हातात देतात हं. आणि मुलं जरी ते अभ्यासासाठी पाहत असली, तरी त्याच्यातनं पॉपअप वेगळेच येतात. बरोबर. त्या पॉपअप येण्यामध्ये त्या कॉम्प्युटरला माहिती नाही, की तिथे पॅरेंट बसलेला कोण आहे, की बसलंय? मुलगा बसलेला आहे. बरोबर. म्हणजे हे झालं प्रायमरी आणि मग थोडा एज्युकेटेड पॅरेंट असेल, तर त्याला पॅरेंटल कंट्रोल सेटिंग किंवा अडल्ट कंटेंट रिस्ट्रिक्शन सेटिंग ह्या माहिती असू शकतात. पण त्याच्याबद्दल आजही कुठेही अवेअरनेस नाहीये बरोबर. आणि मी असं म्हणेल, की याच्यात शाळांमधनं ते अवेअरनेस होणं गरजेचं आहे. मग आता आपलं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे ते एम-एस-सी कॉम्प्युटर सायन्स आहे, बरोबर. एम-सी-एस. त्याचा फायदा झाला इकडे खूप आता कारण बऱ्याच गोष्टी माहीत असल्यामुळे आधीच. निश्चितच म्हणजे तुम्ही अगदी वर्मावर बोट ठेवलेलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळी बऱ्याचशा डिटेक्शन्समध्ये हं. म्हणजे पूर्वी आमच्याकडे काही कॉल्स आणि याच्यापुरतं मर्यादित राहायचो. परंतु हां. मी यापूर्वी 2015 ते 17 सायबर सेल पुणे येथे काम केलेलं आहे बरं. आणि त्याचा परिणाम अरे वाह! निश्चितच आय-पी-डी-आर आणि त्याचं एनालिसिस, सोशल माहिती मीडियाचं ओव्हरऑल तर त्याचा निश्चित फायदा झालेला आहे. काय सेम होतं ना, की आता मी जर एम-एस-सी कॉम्प्युटर सायन्स आहे, की आय-टीमध्ये तर आता स्कॅम्स आले जे लिंक्स असतात ना, ते लगेच मला कळतात, की या स्कॅम आहेत. एज्युकेटेड व्यक्तींना तर ते फरक नॅचरली पडतो. माहिती राहील. परंतु आता कळतं. बरोबर. सध्या काय झालेलं आहे, आता ही जी काही स्मार्टफोन जेव्हापासून आले, म्हणजे ज्यावेळी कॉम्प्युटरच्या युगात वेबसाईटवर एच-टी-टी-पी की एच-टी-टी-पी-एस पी-एस सिक्युरिटी आहे. दोन ऑप्शन आहेत. म्हणजे हे जे प्रोटोकॉल आहे, हे चेक करता येत होते. परंतु आता स्मार्टफोनमध्ये एवढं ते काहीच राहिलेलं क्लॅन्डेस्टाईन नाही. हं. मॅनरमध्ये सगळ्या गोष्टी चालतात, की तुम्ही सेटिंगच्या बाबतीत जोपर्यंत अवेअर नाही, तोपर्यंत तुमच्या फोनवर कुणी कंट्रोल घेतलेला आहे, हे तुम्हाला सांगता येणार नाही. खरं आहे. काही दिवसांपूर्वी काय झालं, की मला आहे ना, एक कॉल आला, की आम्हाला आहे ना, तुमचं प्रमोशन करायचं आहे पॉडकास्टचं. तर मला एक लिंक पाठवली नाही, की आमचे चॅनल आहे. ती लिंक पाहिलं मला क्लिक झालं, की हे फ्रॉड आहे. कारण वेगळेच कोणतेतरी लाईन ऑफ कोड्स आता YouTubeची साधी लिंक YouTube.com असते ना, स्लॅश पुढे जे काही नंबर असतील ते. ती वेगळीच लिंक होती. पण मग ती क्लिक नाही केली मी. त्याचा रिसर्च केला नाही कशी आहे, तर फिशिंगची लिंक होती. आता हे माहीत होतं आपल्यावर तेव्हा झालं तर नाहीतर आत्ता पण चॅनल गेलं असतं. त्याच्यामुळेच मी सांगतो काय, की आपल्याला जसं मगाशी मी म्हटलं, की गाडी चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे. कंपल्सरी आणि ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग कंपल्सरी आहे. तसं इंटरनेट वर वावरताना हं. तिथे काय-काय थ्रेड्स असतात आणि तिथे काय गोष्टी पाहायच्या असतात. जसे गाडी चालवताना तुम्हाला सिग्नल्स पाहायचे शिकवल्या जातात. गिअर सिस्टम शिकवलेली असते. तर त्याच पद्धतीत इंटरनेट ब्राउझिंग करण्यासाठीचं जे काही अवेअरनेस आहे, तो शालेय सिलेबसचा भाग असावा असं मला वाटतं. जर तुम्ही लहान मुलांना जर मोबाईल देता लहानपणापासून, तर मग शाळेत एक का होईना एक थोडासा पार्ट पाहिजे, की ज्यामध्ये तुम्ही सोशल मीडिया, इंटरनेट शिकवताय. तरी मी आता बघितलं, की 25-26 मुलांना सुरू झालेलं आहे. नाही, शिकवणं वेगळं. त्याच्यातले थ्रेड्स आणि थ्रेड्स तिथे सांगणं. ओके. काय सर्व्ह करायचंय. काय करायचं? म्हणजे हे जे अवेअरनेस आहे, म्हणजे आजकाल काय झालं उलटं पॅरेंट्सला वाटतं, की आपला मुलगा खूप स्मार्ट पद्धतीने इंटरनेट सर्फिंग करतोय. हं, हं. पण त्याच्यातले धोके धोके काय आहेत, किती आहेत? याचं अवेअरनेस सेशन होणं गरजेचं कळण्याचं. आहे आणि त्याच्यानंतर दुर्दैवाने म्हणजे स्क्रीन टाईम बाबतही आपल्याकडे भारतामध्ये एवढा अवेअरनेस नाहीये. नाहीये. म्हणजे स्क्रीन टाईम आहे. त्याच्यानंतर त्या स्क्रीन टाईम वाढण्यामागे फिअर ऑफ मिसिंग आउट हा जो काही डिसीज म्हणतो तो सुरू झालेला आहे. म्हणजे बऱ्याच ते दिसताना असं वाटतं की आपण ॲडव्हान्स होतोय. परंतु त्याचे दुष्परिणामांकडे आपल्याला थोडंसं अवेअरनेसच वाढवावा लागेल. काही नंबर्स असे आहेत, की भारतात जो ॲव्हरेज वॉच टाईम आहे, स्क्रीन टाईम तो 5 तास 50 मिनिटं आहे. अगदी बरोबर आहे ना. मग म्हणजे 5-6 तास तुमचे तिथे त्याचा जातात. परिणाम तुमच्या निश्चित म्हणजे मनावरही होणार आहे आणि शरीरावरही होणार. कोणते असे ॲप्स होते का स्पेशल काही ज्यांनी जास्त मुली किंवा मुलं इन्फ्लुएन्स झाले? सांगू शकता नाही, का? स्पेसिफिक आजकाल तर Instagram जे म्हणजे तरुणांमध्ये तो त्याचा जरा क्रेज आहे आणि त्या क्रेजमध्ये त्याचे फायदे पण आहे आणि तोटे तोटे पण पण आहे. आहे. हं. तर त्याच्या बाबतीत थोडंसं अलर्ट अवेअर असायला पाहिजे. हं. त्याच्यानंतर काही ॲप्स आहेत Snapchat, WeChat किंवा काही क्लॅन्डेस्टाईन मॅनरमध्ये एकमेकाला संपर्क करण्याचेही ॲप आहेत. म्हणजे? म्हणजे जे जे कम्युनिकेशन कुणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीत ओके. कम्युनिकेशन करण्याचे काही ॲप आहे आणि एन्क्रिप्टेड. तरुण मुलं वापरतात. हो. त्याचबरोबर काही असे छोटे-छोटे मोबाईल फोन आहेत, जे शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना एकमेकाला गिफ्ट दिल्या जातात आणि त्याचाही हं. वापर होतो. म्हणजे अगदी बरं. मायनर आपल्या एक हाताच्या कांड्या एवढाले फोन तीही बरं. मुलं आजकाल संपर्कासाठी वापरतात. बापरे! मग असे गॅजेट्स आहेत का कोणते जे पॅरेंट्स यूज करू शकतात मुलांना सेफ ठेवण्याकरता? म्हणजे स्मार्ट वॉच वगैरे येतात असं काही?
मुळात आता याच्यामध्ये पॅरेंट्सला जर मुलांना जर सेफ ठेवायचं आहे तर श्रीमद भगवद्गीतेत एक श्लोक आहे, यद्यद आचरते श्रेष्ठ तत्तदेव इतर्जन सयत प्रमाणम कुर्ते लोकतुदानुवर्तते. म्हणजे मुलं ॲप वापरतात, मुलं मोबाईल वापरतात, मुलं इंटरनेटवर काहीतरी सर्च करतात, तर हे ते कुठून शिकतात? सगळ्यात पहिले ते घरातनं शिकतात. मग याच्यासाठी मुळात पालकांनीच काहीतरी आचारसंहिता बाळगायला पाहिजे. स्क्रीन टायमिंगच्या बाबतीतही आचारसंहिता बाळगायला पाहिजे. बरोबर. आणि काही वेळ आपल्या कुटुंबातलाच की बाबा कुणीच स्क्रीन पाहणार नाही, मोबाईल पाहणार नाही, नो फोन झोन किंवा करायला टायमिंग. पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या नगरपालिका राहुरीने एक मध्यंतरी काही उपक्रम राबवला होता की संध्याकाळी हां, म्हणजे 8 ते 9 काहीतरी त्याने टायमिंग ठेवला होता. ठेवला होता. जर नगरपालिकेला असं वाटतंय की 8 ते 9 मध्ये स्क्रीन नको, तर कुटुंबालाही ते वाटणं गरजेचं वाटणं आहे. गरजेचं आहे. बरोबर. आणि मग त्याचा परिणाम म्हणजे ते बिहेवियरल सायन्सचा परिणाम त्या वापरण्याच्या नियंत्रणात होईल. आणि जेवायला बसले तरी पालक सुद्धा मोबाईल घेऊन बसतात. तर मुलं दुसरं काय करणार आहेत? मुलं पण मोबाईल घेऊन आणि बसतात. मुलं मुलं दुसरीकडनं कुठनंही शिकत नाही. मुलं मोठ्या लोकांकडून वडिलांकडून आई-वडिलांकडून शिकतात किंवा आई आसपासच्या वडील, लोकांकडून. आसपासचे शिक्षक आसपास सगळे किंवा त्यांचे मित्रमैत्रिणी. मित्र-मैत्रिणी. ओके. तर सर मग हे जे सगळे केसेस होते 109 बरोबर? हं. का आता नंबर वाढलेला आहे? हा हां, 110. म्हणजे आता वाढला असेल. तर 109, 110 पैकी अशी कोणती केस होती की जिथं तपास पुढे जात नाही असं वाटलं होतं? मग ते कसं झालं? थोडं काय असं? नाही, नाही. बऱ्याच केसेसमध्ये असं झालेलं आहे. मला तर त्याचं डिटेलमध्ये नाव घेऊन ते सांगता येणार नाही किंवा नाही. एरिया हां, सांगता येणार नाही. ऑब्व्हियसली. परंतु एक केस अशी होती, की त्या मुलीचं अपहरण झाल्यानंतर ती सुमारे 8 ते 10 दिवस तो मुलगा आणि मुलगी वेगवेगळ्या म्हणजे अशा डोंगरांमध्ये राहिलेत. बापरे! हां. आणि मग खाणं-पिणं ते तिथे मॅनेज करायचे. मोबाईलचा संपर्क होत नव्हता. म्हणजे मोबाईल न वापरता किंवा इंटरनेट न वापरता राहिले. म्हणजे आजच्या काळामध्ये शोध ज्यावेळी लावण्यात इंटरनेट न वापरता, मोबाईल न वापरता जर राहू शकतात, तर ते जरा अडचणीचं ठरतं. अडचणीचं काय? आणि त्या केसमध्ये ज्यावेळी आम्ही तो आरोपी अटक केला, तो 2.5 महिने जेलमध्ये राहिला हं. आणि त्याच्यानंतर परत ज्यावेळी तो सुटून आला, परत अपहरण झालं. आणि ते अपहरण झाल्यानंतर सुमारे 8 महिने लागले, की ज्याच्यामध्ये त्या बापरे! परत मुलीचा आम्हाला शोध घेण्याला उशीर झाला. आणि हं. 8 महिन्यानंतर शोध घेतल्यानंतर ज्यावेळी आमचा अधिकारी शोध घेत तिथे पोहोचला, तर त्या मुलीनी स्वतः मी इंज्युअर्ड करून घेईल जर तुम्ही त्या आरोपीला अटक केलं तर, अशा पद्धतीची धमकी दिली. म्हणजे ही सगळ्यात क्लिष्ट केस आहे. बापरे! मग या सगळ्यामध्ये कोणती अशी एक म्हणजे आठवण येणारी केस होती की तुम्ही ती विसरू शकत नाही? ही एक केस आहे, की ती खरंच लक्षात राहील. न हं. विसरता येणारी आहे. हं. आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्याच केसला पुढे असं झालं, की त्या मुलीला आपण सुटका केली, परंतु तिने स्वतःला इंजुरी करण्याचा धाक दाखवल्यामुळे तो मुलगा पसार झाला हां. आणि त्या मुलाने परत तिच्या पॅरेंट्सवर अटॅक केला. बाप म्हणजे कोणत्या लेव्हलला. किती काय लेव्हल आहे? हां. मग सर आजकाल आहे ना, की मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवणं वगैरे किती गरजेचं आहे किंवा करायला पाहिजे? नाही, शिकवायलाच होत पाहिजे. नाही आजकाल हे असतं. आपल्याकडे अजितच होत नाही. नाही, सेल्फ डिफेन्सही व्हायला पाहिजे. आणि मुळात थोडंसं पालकांचा जो काही संवाद आहे तोही वाढायला पाहिजे. हां. त्याच्यानंतर शाळेमध्येही ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे जसं सोशल मीडियाचा अवेअरनेस बरोबरच सेल्फ डिफेन्स जसं आपण म्हणतो तसं तसं होणं गरजेचं आहे. कसं होतं, की माझे सुद्धा किंवा आमच्या सगळ्यांचे तुमचे असं कदाचित, की पालक तेवढे मुलांशी बोलत नव्हते किंवा आपण तेवढं कम्फर्टेबल नव्हतं पालकांशी बोलायला. आजकाल तसं थोडं होतंय नाही, की शहरामध्ये, की शाळेत शिकवतात, की तुम्ही मुलांशी थोडंसं म्हणजे खुलून बोला, त्यांच्याकडून जाणून घ्या. पालकांना काय सांगाल, की काय करावं पालकांनी? मुळात आपण जो प्रश्न मांडला, की मागच्या पिढ्या आई-वडिलांशी मोकळेपणाने हं, बोलत नव्हत्या, हे हं. अगदी बरोबर आहे. परंतु मागच्या पिढ्यांमध्ये जर आपण विचार केला तर ॲट लार्ज कुटुंब जी होती ती एकत्रित एकत्र होती. असायची. त्याच्यामुळे जरी मुलगा आणि वडील किंवा आई आणि मुलगी हे बोलत नसले, तरी घरामध्ये काकू असायची, बाकीच्या आत्या असायची, मावशी असायची, भाऊ असायची, इतर बहिणी असायच्या, आजी-आजोबा असायचे. त्याच्यामुळे तो संवाद जो आहे तो असायचा. असायचं. त्रिकोणी कुटुंबामध्ये जर आई-वडिलांचा आणि मुलांचा संवाद नसला, तर नसेल. त्यांचं भावविश्व जाणून घेणारा तिसरा व्यक्ती नाही. खरं आहे. आणि त्याचा इम्पॅक्ट होतो, की ते बाहेर सुरुवातीला भावनिकदृष्ट्या बरोबर. अटॅच होतात. अटॅच होतात. तर मग या मोहिमेदरम्यान ना तुम्ही फक्त आरोपीच नाही, तर त्या अपहरणचे झालं, तिच्या आसपासचे जे लोकं जे आहेत, ज्यांनी मदत केली त्याला, त्या अपहरणाला किंवा खतपाणी घातलं गेले, त्यांना पण कारवाई केली. तर मग याच्यामध्ये काय सांगाल, की पालकांनी कसं सावध राहायला पाहिजे? हा तर आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने मेसेज देतो, की हां, एखाद्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणामध्ये जर एखाद्या आरोपीला कोणी मदत करत असेल, हां. मग ती डायरेक्ट असेल, इनडायरेक्ट असेल. कसे म्हणजे पण अशा असं नाही. काही केसेस की ज्याच्यात वाहन पुरवलं
काही केसेसमध्ये हॉटेल लॉजेसला अलाउड नसताना त्यांना एंट्री दिली किंवा त्यांना आपल्या घरात राहू देण्यास परवानगी दिली. तर अशा सगळ्या केसेसमध्ये आपण ज्यांनी ज्यांनी सहाय्य केलेले आहे त्या प्रत्येक व्यक्तीला आरोपी केलेले आहे आणि याचा परिणाम असा झाला की तो अवेअरनेस वाढला आणि मग लोक म्हणजे आपल्या राहुरी तालुक्यात कुठले हॉटेल लॉजेसवाले पण स्वतः म्हणजे आयडेंटिटी कार्ड तिची बर्थ डेट चेक करायला लागले. त्याचबरोबर कुणी पाहुणे जरी आले बाहेरचे असेल किंवा कुणी मित्र मैत्रिणी तर ते एकमेकाला अपहरणासाठी मदत करणं बंद झालं. तर तुम्ही आल्यानंतर या केस खूप कमी झालेले आहे आम्ही पण बघितलंय. मग सर काय होतं की समजा ॲक्सिडेंट झालेलं आहे किंवा काही चुकीची गोष्ट घडते तर मग पोलीस स्टेशन चक्कर नको म्हणून लोक काय करतात की मध्ये पडत नाही. तर त्यावर काय सांगाल थोडंसं? म्हणजे काही लोकांचा तसा गैरसमज होता. परंतु मागच्या 2 वर्षामध्ये जरी आपण म्हणत असले, की आम्ही खूप शोध घेतला किंवा वेगवेगळे शोध लावले. परंतु नागरिकांनी आमच्यावर जो दाखवलेला विश्वास आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीतनंच ह्या घटनांचा उलगडा झालेला आहे. त्याच्यामुळे कुठल्याही सभ्य नागरिकाने आपल्याला उपलब्ध असलेली माहिती पोलिसांना शेअर करणे किंवा आपल्याला संभावित दिसत असलेला धोका हे पोलिसांना शेअर करणे हे त्यांचं कर्तव्य पण आहे आणि निश्चित त्याच्यामध्ये पोलिसांकडनं तो कुठला काही नकारात्मक परिणाम त्यांच्यावर होणार नाही याची मी ग्वाही देतो. नक्कीच. तर सर मग जेव्हा मुली परत आल्या, ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर त्यांचं पुनर्वसन करणं किंवा बाहेर आयडेंटिटी न कळू देणं, हे तुम्ही कसं केलं? किंवा समाजाने याला कसं ॲक्सेप्ट केलं? नाही, मुळात समाजापेक्षा कुटुंब आपल्या महत्त्वाचं. आपल्या घरामधली मुलगी ज्यावेळी गेलेली आणि तिची भेट होत नाही त्यावेळी ते खूप अस्वस्थ अस्वस्थ असतं. असतं. त्यामुळे तिचं पॉझिटिव्हली आपण त्यांना म्हणजे कुटुंबामध्ये स्वीकार होतो आणि सामाजिक-दृष्ट्या तिला कुठे म्हणजे तिचं हनन होऊ नये या दृष्टिकोनातनं जी काही गोपनीयता पाळायला पाहिजे, तर ती आपण पाळत असतोय. आणि त्याच्या पुढे जाऊन काही एन-जी-ओज आहे, ज्या त्यांना परत थोडंसं त्यांच्या मनावर जर काही आघात झालेले असतील, तर त्याचंही समुपदेशन त्यांच्यामार्फत करतोय. वाह! तर सर तुम्ही शब्दसूर नावाचा करून कार्यक्रम कंडक्ट केला होता, बरोबर? त्यामुळे शब्दसूरी कन्सेप्ट काय? कारण एक पोलीस अधिकाऱ्याला एक शिक्षक किंवा पालक होण्याचं कधी वाटलं? का वाटलं? मुळातच काय मी मगाशी जसं बोललो, की जागरूकता झाल्याशिवाय हे जे काही अपहरणाचे गुन्हे कमी होणार कमी होणार नाही. नाही. ह्या दृष्टिकोनातून म्हणजे आपण मगाशी कौतुक केलं, की 110 मुलींचा शोध घेतला. पण कुठल्याही मुलीचं अपहरण होऊ नये, होऊच या नाही. होऊच नये या दृष्टिकोनातून शालेय विभागाच्या मार्फत जनजागृती आणि त्याचबरोबर आपल्याकडे राहुरी तालुका कलाकार मंच म्हणून एक मंच स्थापन झालेला होता. माहिती. त्यांना आम्ही आव्हान केलं. त्याच्यानंतर पुणे स्थित एक केअर एन-जी-ओ आहे त्यांना आम्ही आव्हान केलं. केअर एन्जॉय. केअर आणि आपले नगरचे स्नेहालय. स्नेहालय. या तिघांना आपण आव्हान केलं, की आपण अवेअरनेस करूया, की बाबा ही जी काही गोष्ट आहे, त्याचे परिणाम काय होतात आणि मग तुम्हाला जे त्याच्यात शब्द आणि सूर दिवाळी म्हणजे जे पुणे-मुंबईत दिवाळी पहाट होते किंवा दीपसंध्या होते, तर त्या पद्धतीत एक दीपसंध्या करण्याचं नियोजन होतं आणि ती दीपसंध्या फक्त राहुरी तालुका कलाकार मंचला घेऊन फक्त ती संगीताची मैफिल नसावी, तर त्याच्यातनं थोडासा अवेअरनेस व्हावा. बरोबर. पालकांची जागरूकता वाढवावी या दृष्टिकोनातून तो कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता आणि त्याच्यामध्ये स्नेहालयचे जे गिरीश कुलकर्णी सर आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं होतं. म्हणजे ते नेमकं कार्यक्रमात काय काय झालं? तुम्ही सांगू शकाल? त्या कार्यक्रमामध्ये राहुरी तालुका कलाकार मंचचे जे काही सदस्य होते त्यांनी वेगवेगळ्या गीतांची मैफिल ठेवली आणि त्या गीतांच्या मैफिलीबरोबरच अपहरण झालेले जे काही म्हणजे अपहरण होऊ नये म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी ज्या काही पोलीस विभागाने शिक्षण विभागाने स्पर्धा घेतलेल्या होत्या त्याच्यातल्या विजेत्यांचं आपण कौतुक करत त्यांची बक्षिसं दिली बरं. आणि ती बक्षिसं दिल्यानंतर त्या बक्षिसाच्या कार्यक्रमाला त्यांचे पॅरेंट्सही आलेली होती आणि मग आपण मूळ हेतू जो काही शाळेमध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेतनं जी जागरूकता केलेली होती ती पालकापर्यंत पोहोचण्यासाठी आपण स्नेहालयाची गिरीश कुलकर्णी सरांच्या आवाजात किंवा त्यांच्या शब्दांमधनं ते अवेअरनेस केलं. वा, वा, वा. मग आता हे कोणत्या स्पर्धा घेतल्या गेल्या पोलीस खात्याकडून काही थोडं सांगू शकाल की जागाकडून? आपण पोलीस खात्याने आणि शिक्षण विभागाने चित्रकला स्पर्धा घेतलेली होती. त्याच्यानंतर आपण निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आणि त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा वापर आणि वाहतुकीचं नियमन हे 2 विषय दिलेले. वा. तर सर मग आता राहुरीमध्ये सांगाल का की तुमची आता बदली होईल तर मग राहुरीकरांचा कसा प्रतिसाद होता? कारण राहुरीमध्ये बघितलेलं की तुम्हाला खूप लोक प्रेम करतात. राहुरीबद्दल काय वाटतं?
राहुरीबद्दल बोलताना म्हणजे तुम्ही ह्या ज्या काही घटना विचारल्या, तर ही म्हणजे ह्या प्रत्येक अपहरणामधली मुलगी ही माझ्या घरातली मुलगी घरातली असं मी मुलगी. समजलं. आणि मग ते मी असं समजल्यामुळे राहुरीवाल्यांना मी घरातला वाटणं घरातला स्वाभाविक. वाटायला. ते खूप जण मला म्हटले की त्यांना आहे ना सगळे लोक घरचे मानतात म्हणे. नाही, मी सगळ्यांना घरचं म्हणतो ना. म्हणजे राहुरी मी जिथे नोकरी केली, जी समस्या माझ्या समोर आली, तर ती माझी समस्या नाही किंवा त्या व्यक्तीची समस्या नाही, तर ती आपली समस्या आहे. या भावनेने काम केल्यामुळे निश्चितच थोडासा वेगळा आनंदही येतो आणि ते अश्रू पुसण्याचा जो काही आनंद आहे तोही वेगळा असतो. सर मग आता थोडं तुमच्याबद्दल सांगा मला. तुमच्या आधीचे केस पण होते बघ एक ह्युमन ट्रॅफिकिंगचे. त्याच्यावर सांगा ना बेलवंडी बेलवंडी बेलवंडीमध्ये. पोलीस स्टेशनला बरोबर. असताना ॲक्च्युली एक म्हणजे तिथे नेहमीच चोऱ्या, हाऊस ब्रेकिंग, थेफ्ट आणि दरोडे व्हायचे. बरं. आणि ते होत असताना एक दिवस सकाळी एका विहिरीमध्ये पोत्यात बांधलेली बॉडी मिळाली. बापरे. परंतु ती बॉडी ज्यावेळी आम्ही उघडली तर त्याच्यावर कुठेही इंजुरी नव्हती. म्हणजे काहीच नाही. हां, म्हणजे इंजुरी नसल्यामुळे मग त्याचा मृत्यू कशामुळे झालेला आहे, याच्यासाठी पी-एम केलं गेलं आणि पी-एममध्ये लक्षात आलं की त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आलेला होता. बरं. तो असा भिकारी टाइप वाटत होता, म्हणजे अतिशय हां, केस हां, 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 वाढलेले, हां. खराब कपडे. आणि मग जर एखादा व्यक्ती ज्याला हार्ट अटॅक आलेला आहे, जो अगदी म्हणजे भिकारी असेल किंवा अतिशय लोअर सोशिओ इकॉनॉमिक स्थितीतला हं, असेल हं. आणि मग नैसर्गिक मृत्यू झालेल्या माणसाला त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट ट्रॅडिशनल पद्धतीने न लावता अशी गोणीत बांधून विहिरीत का बरं टाकली हा प्रश्न पडला. आणि मग नंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की त्या बेलवंडी आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये काही असे रॅकेट्स आहेत की जे पोलिसांना एंगेज करण्यासाठी, म्हणजे नॉर्मल मृत्यू झालेल्या व्यक्तीची डेड बॉडी अशा पद्धतीत टाकतात. आणि ती जी माहिती मिळाली, तिला आधार मिळाला की मागच्या 2-3 वर्षामध्ये म्हणजे सन हां, हां. 2022, 21, 20 दिवाळीच्या आसपास अशा 2-3 अनआयडेंटिफाईड बॉडीज ज्या गुणीत भरून करून मिळालेल्या होत्या. टाकलं. आता सुदैवाने मी ज्यावेळी त्या केसला हँडल हां, केलं, तर हां. ती बॉडी विहिरीत टाकली आणि त्याच दिवशी सुदैवाने त्या विहिरीचा मालक तिथे गेला. बघितली त्यांनी. त्याच्यामुळे ती बॉडी सडण्याच्या आत पोलिसांना मिळाली हं. आणि म्हणून क्लिअर झालं की हा मर्डर नाहीये, परंतु हार्ट अटॅकनी मयत झालेल्या व्यक्तीची बॉडी तिथे टाकलेली आहे. बरोबर. परंतु तीच बॉडी जर 4 दिवसांनी सापडली असती, तर तर नसतं तिचं कळलं. पी-एममध्ये ते कन्क्लुजन आलं नसतं नसतं. आणि मग अर्थ काढला गेला असता की तो मर्डर आहे. हं. ह्या थिअरीचा तिथल्या काही लोकल क्रिमिनलनी वापर केलेला होता की ज्यावेळी अनडिटेक्टेड, अनआयडेंटिफाईड बॉडी सापडली आणि तो हां. मर्डर जर दाखल झाला, तर हां. पोलीस यंत्रणा त्या मर्डरच्या तपासात व्यस्त होते. हां. आणि मग त्यावेळी म्हणजे याला मी थिअरी ऑफ डायव्हर्जन म्हणतो, म्हणजे आम्हाला तिकडे डायव्हर्ट करायचं आणि मग बरं. ज्यांनी ज्या कोणत्या गँगनी हे सगळं केलेलं आहे त्यांनी चोऱ्या-माऱ्या करायच्या. आमची प्रायोरिटी असते की अनडिटेक्टेड, अनआयडेंटिफाईड बॉडी, तो मर्डर तो डिटेक्ट करणे. आमच्या वरिष्ठांचाही त्याच्यातच फॉलोअप असतो. आणि त्यावेळी मग चोऱ्या-माऱ्यांकडे जे काही पाहण्याचा दृष्टिकोन आहे, म्हणजे ती प्रायोरिटी थोडीशी दुय्यम असते. बहीण झाली. आणि त्या संधीचा फायदा घेऊन त्या घटना चोऱ्या. झालेली होती अशी इनपुट मिळाल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनमधले सगळे अनआयडेंटिफाईड बॉडीजची आकडेवारी काढली. तर त्याच्यात सुमारे 10 वर्षामध्ये 71 अनआयडेंटिफाईड बॉडी ज्या बेलवंडी पोलीस स्टेशनच्या बापरे! हद्दीमधल्या ग्रामीण भागात मिळालेल्या होत्या. बापरे! 71. 71. आणि त्यांचा ट्रेस लागलेला नव्हता. माहीतच मग नाही. याचं रिझन काय आहे, हे ज्यावेळी आम्हाला खबऱ्यांमार्फत, गोपनीय माहितीमार्फत मिळालं, देणाऱ्या इस्मांमार्फत समजलं, की त्या एरियामध्ये जे काही हाऊस ब्रेकिंग, थेफ्ट करणारी जी लोकं आहेत, हां. ती त्यांनी चोरी केली की ते त्या एरियातनं गायब होतात. हां, हां. परंतु त्यांचे कुटुंबीय किंवा त्यांची जी जनावरं आहे, हां, हां. त्याच्या देखरेखीसाठी, त्याचा सांभाळ करण्यासाठी हक्काचा माणूस म्हणून हे वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवरनं काही थोडीशी कमी शिकलेली हं, हं. किंवा स्ट्रॉंग नसलेली लोकं घेऊन येतात घेऊन येतात. आणि त्यांना टॉर्चर करतात, त्यांना विकलांग करतात आणि त्यांच्याकडनं कामं करून घेतात. बापरे! आणि मग ह्या माहितीनुसार ज्यावेळी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ते रेड टाकल्या, हां, हां. तर त्यावेळी सुमारे 23 असे वेठबिगार जे अतिशय बापरे! हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होते, ते मिळाले. आणि त्या 23 पैकी एक 2-4 जी लेटेस्ट आणलेली होती, तर त्यांच्याकडनं समजलं की त्यांना वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवरनं आणलेलं होतं. आणलेलं. तर त्या 23 पैकी आता 11 जी लोकं होती, ती त्यांच्या घरी पोहोचवण्यामध्ये आम्हाला काही NGO, मानव सेवा प्रकल्प आहे हां, हां. अहिल्यानगरचा, बरोबर. त्यांची मदत झाली.
त्याच्यात आमचं स्नेहालय संस्थेची स्नेहालय, मदत अशोक सर. झाली. गिरीश कुलकर्णी. गिरीश कुलकर्णी. नाही, एक मोठी गोष्ट आहे की 11 जण पोहोचलेले आहे. बाकी यांची काय स्थिती सध्या? दुर्दैवाने ते जे काही कमकुवत मानसिकतेचे असल्यामुळे त्यांना त्यांना सांगता येत त्यांचं नाही. स्वतःबद्दल जास्त काही सांगता येत सांगता येत नाही. नाही. त्याच्यामुळे ती मानव सेवा जी काही एनजीओ आहे ती त्यांचा सध्याही सांभाळ करते. वाह! हे गोष्टी म्हणजे ऐकूनच काटा येतो की हे 71 बॉडीज ज्यांचं काही ट्रेसेस लागत नाहीये. बरं सर, तर मग तुमच्याकडून सांगा ना थोडंसं की एम-एस-सी कॉम्प्युटर सायन्स असलेला एक व्यक्ती पोलीस खात्यात कसा आला? कारण शक्यतो आय-टीमध्ये लोकं. याच्यामध्ये राहुरी विद्यापीठाचा मोलाचा वाटा आहे. बरं, कसं आहे? माझं एम-सी-एस झाल्यानंतर मला बाहेरच्या देशातल्या नोकरीला माझ्या कुटुंबियांचा विरोध होता, विशेषतः माझ्या आजीचा. त्याच्यामुळे कॅम्पसमधनं मी तिकडे न जाता मी कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू केलं आणि त्याच वेळी माझ्या एका मित्राने जो एम-एस-सी इथे राहुरी विद्यापीठात करत होता. त्यांचं बरं. नाव सांगायला मला आवडेल, जितेंद्र सोनवणे. बरं. यांनी मला एम-पी-एस-सीसाठी प्रमोट केलं. नवे-नवे त्यांनीच माझा फॉर्म भरून घेतला आणि योगायोगाने पहिली परीक्षा पास झालो, दुसरी त्यांनी पास पाहिलं. झालो. फिजिकल इंटरव्ह्यू झाल्यामुळे पोलीस खात्यात आलो. खूप वेगळीच गोष्ट आहे ना सर, की पण तुम्हाला त्याचा फायदा पण झाला खूप इकडे मला. हां, ते नाही सुरुवातीला मला थोडासा त्रास वाटायचा पोलीस खात्यातले जे काही खडतर आव्हान आहे त्याचं. परंतु निश्चित त्या शिक्षणाचा मला फायदा झाला. मग तुमच्या सगळ्या आयुष्यातली कोणती एक गोष्ट जी सांगू शकता आता? एक आठवणीत येईल अशी? पोलीस खात्यामध्ये आठवणीत राहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. एक तरी सांगायचं झालं तर? परंतु राहुरी तालुक्यामध्ये एका कुटुंबाच्या म्हणजे आपल्याला स्नेहालय संस्थेकडनं माहिती मिळालेली होती, की 4 अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत आहेत आणि त्या मुलींची सुटका केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये त्या कुटुंबियांकडनं 6 महिन्यापूर्वी एकाचा खून केलेला आणि बापरे! त्याची बॉडी त्या घराच्या मागे लपून ठेवलेली. हा जो काही उलगडा झाला, ही एक वेगळीच गोष्ट आहे. तसंच राहुरी तालुक्यामध्ये वकील दाम्पत्य खटला जो आहे, ज्याच्यामध्ये त्या निष्पाप वकील दाम्पत्याची हत्या झाली. सध्याची गोष्ट आहे मागच्याच 2024 ची. 2024. तर मग तुमचा सर या सगळ्या तरुण वर्गाला काय सल्ला राहील? काय सांगाल? यंग जनरेशनला आजकालची? आपल्या आई-वडिलांवर विश्वास ठेवा आणि आई-वडिलांनाही माझा सल्ला राहील, की तुमचं आचरणाचं ते अनुकरण करतात याची जाणीव ठेवा. तर मग आजकाल आहे ना सोशल मीडियावर मुलं खूप ॲक्टिव्ह आहेत. तर मग त्यांनी ती शिस्त कशी लावावी, की थोडंसं कमी वापरावं असं काही सांगू शकता? नाही, त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच त्याच्यात अवेअरनेस सेशनच, जागरूकताच वाढवावी लागणार. त्याशिवाय दुसरं काही ऑप्शन नाही. थँक सो मच सर, तुम्ही आलात. आम्हाला इतका वेळ दिला तुमचं, कारण खूप बिझी शेड्यूल आहे आम्हाला माहिती आहे. कारण रोज तुमचे नवीन केसेस तुमच्याकडे असतात. सो सो मच सर. आणि स्नेहालयचे जे फाउंडर आहेत त्यांना आमचा विचार चालू आहे बोलायचा. तर तेवढा आपण प्रयत्न करू शकता. सो अगदी, अगदी. सो मी मच. मी सजेस्ट करेल, की राहुरी तालुका कलाकार मंच, कारण माझी बदली झाल्यानंतर मी अपेक्षा ठेवतो, की ही जी काही जागरूकता मोहीम आहे, ही राहुरी चालू राहिली तालुक्यातल्या पाहिजे. शिक्षण विभागाने, पोलीस स्टेशन तर निश्चित त्याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घेईल. परंतु राहुरी तालुका कलाकार मंच, शक्य झाल्यास त्या केअर संस्थेचे जे काही मयूर वारेगावकर आणि डॉक्टर महेश वडदरे यांनाही मी विनंती करेल, की तुम्ही अधूनमधून ते प्रोग्राम ठेवा. आणि स्नेहालय तर मुळातच अहिल्यानगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूप काम मोठं काम करतं करत आहे. आणि त्यांना कधीही आपण हाक दिली तर त्यांच्या हाकेला आपल्या हो असतो. असते. आणि आपल्याकडून जेवढी काही मदत असेल ना सर, ते आम्ही करायला तयार आहे. जे कोणीही काही कोणत्याही विषयावर जर कोणाला इच्छुक असेल ना, समजा आता केअर एन-जी-ओ झालं किंवा स्नेहालय आलं, आमच्याकडून जी लागेल ती तयारी आहे. खूप खूप So, धन्यवाद. म्हणजे तुम्ही जर या अवेअरनेस ड्राईव्हमध्ये आपणही सहभागी होऊ नक्कीच, इच्छितात नक्कीच. तर का आम्ही नाही? निश्चित पोलीस विभागाच्या वतीने आपले आभार व्यक्त करू. आवडेल आम्हाला, कारण या सगळ्या गोष्टी आहेत. कारण एक म्हणजे एक देश सेवा झाली ना शेवटी सर, की अगदी. हे ठीक आहे कंटेंट भाग वेगळा राहिला, पण एक आपली पण काही जबाबदारी आपण ती जी मदतीची भावना ठेवतोय, ही ठेवल्याशिवाय आपलंही कुटुंब सुरक्षित राहणार नाही नाही, आपली राहणार. पुढची बरोबर पिढी आहे. सुरक्षित राहणार. बरोबर. 100%. सो सो मच सर. परत एकदा भेटू. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची गोष्ट, तुमची स्टोरी इतरांना इन्स्पायर केली अशी असेल, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल ज्ञान असेल, तर तुम्ही मला खालच्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता, किंवा कॉल करू शकता, किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मी सर्वांपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया नक्की पोहोचवेल. आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो भेटूया एक नवीन फ्रेश विषय घेऊन एका फ्रेश एपिसोडमध्ये. तोपर्यंत सी हॅव गुड अँड बाय.